धावसंख्या खातं उघडतंय. या दरम्यान पुन्हा एकदा एक काहीसा फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टिक स्वतः चेंडूवरती येतोय. एक धाव या दरम्यान सहजरित्या पूर्ण करतायत आणि अशफाक संघाचं धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांवरती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातोय तो वन बाउन्स सीमा रेषेबाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. जबरदस्त फलंदाजी. अशफाकच्या फळीतून निघालेला हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावफलकावरती धावा लगवल्या गेल्या त्या बिनबाद 6 धावा. संतोष राईट आर्म राऊंडचा मारा करेल. सामना करतो पुन्हा एकदा अशफाक. इथे मात्र काहीसा उजव्या एसटीचा डाव्या एसटीचा खूपच बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही हात फायलावरती इशारा करतायत की पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येईल तो संतोष. सामना करेल तो अशफाक. इथे मात्र चांगला चेंडू होता, सन्मानजनक पद्धतीने खेळून काढतोय, परंतु चेंडू सरळ जातो तो दीप कवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. या एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्यातने खेळून काढतोय. चेंडू सरळ जातो तो स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. या एकेरी धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवरती. चांगली गोलंदाजी, काहीसा कमबॅक करतोय तो आता मात्र संतोष, कारण एक चौकार देखील लागला होता अशफाकने. त्यानंतर एक अतिरिक्त धाव आली. आता मात्र काहीसा कमबॅक करून देतो तो संतोष. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग बाईच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असावा, परंतु इथे मात्र एकच धाव समाधान मानावं लागेल. काहीशी खराबपैकी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु एकाच धाव समाधान मानावं लागेल त्या कैलास आणि अशफाक याला. आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा लागवल्या जातात त्या 9. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झाला. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सामना करेल तो कैलास. अशफाक आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती खेळतो, तो कैलास आपल्या वैयक्तिक 2 धावांवरती खेळताना पाच चेंडू आणि 10 धावा. संतोषच्या पहिल्याच 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. यामध्ये अशफाक आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय, तर कैलास आपल्या वैयक्तिक 2 धावांवरती खेळताना. आता मात्र शेवटचा चेंडू संतोष. सामना करेल तो पुन्हा एकदा कैलास. शेवटचा चेंडू. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच जबरदस्त क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळालं, परंतु एक धावावर समाधान मानावं लागेल कैलासला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 11. एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती अशफाक 11 संघाची. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 11 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एक नक्कीच चांगला धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल, कारण दोन्ही सलामीचे फलंदाज अशफाक आणि कैलास खेळपट्टीवरती सज्ज आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. श्रीपत साई 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अशफाक 11 संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्या दरम्यान आता पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्कवरती आपण वळतोय. दुसरं षटक घेऊन जाईल नवीन गोलंदाज. राईट आर्म राऊंडचा मारा करताना स्ट्राईकवरती आहे तो कैलास, नॉन स्ट्राईकवरती आहे तो अशफाक. धावफलकावरती धावा लागवल्या जातात त्या 11.
या दरम्यान पुन्हा एकदा पहिला चेंडू राईट राऊंडचा मारा करताना इथे मात्र जबरदस्त फटका चेंडू सर खेळला जातोय. इथे मात्र खूपच जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे तिसऱ्या पंचांकडे दाद मागली जाते धावबादची. तिसरे पंच. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं सीमारेषेवरती. बाद होतोय. पहिला धक्का बसतो तो अशफाक 11 संघाला. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असते कारण एक एक धाव वाचवणं गरजेचं असते. आणि तसेच आमचे सहमित्र सतीश बोंडवे साहेब तसेच त्यांच्या धर्मपत्नी कांबळे बोंडवे मॅडम यांचं देखील इथे आगमन झालं आहे. सहर्ष स्वागत करत आहोत सतीश बोंडवे साहेब तसेच त्यांच्या बोंडवे मॅडम यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. कैलासवासी अनिता विजय सकपाळ स्मृतिचषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला या मैदानावरती आपल्याला मिळते. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आमचे सतीश बोंडवे साहेब तसेच आमच्या मॅडम यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो या स्मृतिचषकामध्ये. आमच्या अनिता विजय सपकाळ मॅडम आई यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आपण भव्य दिव्य असं आयोजन केलं आहोत. सर्व प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे. तसेच आमच्या वैष्णवी बोंडवे मॅडम यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. या मैदानावरती या प्रकाश ज्योतामध्ये खेळला जाणारा ही पहिली स्पर्धा म्हणता येईल आणि एक चांगलं मैदान देखील. सागर खराडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक चांगलं मैदान उपलब्ध झालं आहे आणि एक या मैदानामुळे एक चांगले खेळाडू भविष्यात निर्माण होतील हे नक्की. आपल्या आमदार राजन नाईक साहेब यांच्या सहकार्याने हे मैदान उपलब्ध झालं त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तसेच आमचे सतीश बोंडवे आणि बोंडवे मॅडम यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतील आमचे सागर दादा यांना विनंती करतो की त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच आमचे अमोल धस संजय चव्हाण आणि प्रतीक बांगल या सर्वांना विनंती करतो की आपण हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. वैष्णवी मॅडम यांना देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतो आहोत.
वैष्णवी मॅडम आमच्या भावी नगरसेविका यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील आमचे सागर दादा सकपाळ. अनिता विजय सकपाळ आई यांच्या स्मरणार्थ स्मृतिचषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव समाधान म्हणावं लागेल. या एकेरी धावसंख्येत बरं पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवरती. पुन्हा एकदा राईट मोरचा मारा करताना चेंडू सरळ जातो तो मिडुकडच्या क्षेत्रामध्ये करायचं खरा क्षेत्र चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार मात्र आशफाकच्या फळीमध्ये येतोय आणि आशफाक आपल्या वैयक्तिक 10 धावांवरती जाऊन पोहोचतोय. तर संघाची धावसंख्या झाली ती 18. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जात होतो मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का बसतोय तो आशफाक इलेव्हन संघाला. आशफाक एक चांगली खेळी करत होता परंतु एक चांगली सुरुवात दिल्यानंतर एक मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आला नाही आणि दुसरा धक्का बसतोय तो आशफाक इलेव्हन संघाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 18 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावांचं लक्ष उभं ठेवते आशफाक इलेव्हन संघ श्रीप्रसा इलेव्हन संघासमोर. या मैदानावरती एक समाधानकारक धावसंख्या जर बोलली गेली तर 35 ते 40 ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या मानली जाते. बघूया आशफाक इलेव्हन संघ कशा प्रकारे धावांचं लक्ष उभं ठेवते ते आपल्याला पाहायचं. आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना राईट राऊंडचा मारा करताना चेंडू सरळ जात होतो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू वाढवतो. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत जाऊन भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवरती. पुन्हा एकदा दुसरा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा कडा घेऊन चेंडू सरळ जात होतो. पॉईंटच्या क्षेत्ररक्षच्या हातामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु पुन्हा एकदा वैष्णवी मॅडम आणि सतीश बोंडवे साहेब यांचा पुन्हा एकदा मनापासून आभार आहोत. आपण वेळात वेळ काढून इथे या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. खूप खूप आभारी आहोत वैष्णवी मॅडम तसेच आमच्या भावी नगरसेविका वैष्णवी मॅडम आणि आमचे सतीश बोंडवे साहेब यांचा देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. तसेच सागर खिराडे आमचे सागर दादा यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील. सागर दादा पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या दरम्यान सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवरती. जबरदस्त फलंदाजी चांगला तालमेल देखील आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये आणि धाव फलक जाऊन पोहोचते ती 24 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 24. संतोष सामना करेल तो शाकिब. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 24. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते आणि एकच धावा समाधान म्हणावं लागेल. या एकेरी धावसंख्येने 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती
25 धावांवरती. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष उभे ठेवतंय अशफाक फायटर संघ ते आपल्याला पाहायचं आहे. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ हे तोलामोलाचे संघ आहेत. त्यामुळे एक चांगली लढत देखील या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. आता मात्र शेवटचं षटक सामना करेल तो साकिब, गोलंदाज नवीन गोलंदाज आकाश. इथे मात्र चांगला फटका, परंतु इथे मात्र झेल सुटतोय आणि एक धाव या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावांवरती. पुन्हा एकदा आकाश, संधी होती ती गडीबाद करण्याची. पुन्हा एकदा पुढला चेंडू खेळून काढतोय सीमा रेषे बाहेर. चौकार, दणदणीत कणकणीत चौकार आणि या चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवरती. जबरदस्त सुरुवात शेवटच्या षटकाची झाली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते, दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र पुन्हा एकदा इरफान, इथे मात्र आकुट पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे आणि अतिरिक्त 2 धावा. या अतिरिक्त 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावांवरती. काहीसा दबाव नक्कीच जाणवतोय तो आता मात्र वीरूच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा सामना करेल तो. इथे मात्र पुन्हा एकदा शाकिब, चेंडू सीमा रेषे बाहेर, दणदणीत कणकणीत चौकार. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषे बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावांवरती. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 35. एकच धावा समाधान मानला लागेल. 35 धावा झाल्यात, माफ करा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 35. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र चेंडू सरळ जातो, मिळवते क्षेत्ररक्षक हातामध्ये. एकदा वाढण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण होता. इथे मात्र गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 36. विजयासाठी 37 धावांचं लक्ष आहे ते श्रीपत 11 संघासमोर. एक चांगली धावसंख्या उभारली आहे म्हणता येईल ती अशफाक फायटर्स संघाने. विजयासाठी 37 धावांचं लक्ष आहे श्रीपत 11 संघासमोर. जर कोणाची घराची जर चावी हरवली असेल, पडली असेल, तर ती चावी आमच्या व्यासपीठावरती आहे. ज्याची कोणाची असेल तर त्यांनी घेऊन जायची आहे. घराची चावी पडली आहे कोणाची, तसेच आमच्या हबीब शेख यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती आहे, त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतील. आमचे सागर दादा, त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण वेळेची कमतरता आहे. त्याच्या सर्व संघांनी भान ठेवायचं आहे, कारण वेळेची मर्यादा देखील आहे. लवकरात लवकर आपल्याला पुढील देखील सामने खेळवायचे आहेत.
विजयासाठी 37 धावांचं लक्ष आहे श्रीपस्ता 11 संघासमोर. अशफाक फायटर संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांमध्ये 36 धावा उभारल्या आणि 37 धावांचं लक्ष उभं ठेवलं आहे ते श्रीपस्ता 11 संघासमोर. धावसंख्या झाली ती 36. विजयासाठी 37 धावांचं लक्ष. स्ट्राईक वरती आहे तो विनय, नॉन स्ट्राईक वरती आहे तो रावल. कैलाश राईट आर्म राऊंडचा मारा करताना सामन्याला सुरुवात होते. विजयासाठी 37 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. कैलाश राईट आर्म राऊंडचा मारा करेल. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. कैलासवासी अनिता विजय सपकाळ यांच्या स्मरणार्थ या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व संघांचं पुन्हा एकदा मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जोरदार आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती कैलासची. विजयासाठी 37 धावांचं पाठलाग करताना पहिलाच चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कैलास गोलंदाजी मार्कवरती येतोय. दुसरा चेंडू इथे मात्र जोरदार फटका, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. चेंडू पुढे येऊन खेळतोय, बॅटीवरती खेळतोय आणि स्पेलेच्या क्षेत्रामध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडू भेदून सीमारेषेच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र काहीसा कमबॅक करतोय तो कैलास. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावफलकावरती धावा लागवल्या जातात त्या 4, आणि या 4 धावांमध्ये एक चौकाराचा षटकार समावेश देखील आहे. या दरम्यान पुन्हा एकदा चौथा चेंडू काहीसा उलट्या ताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा लगातार 2 चेंडू निर्धाव जात आहेत. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती कैलासची. पुन्हा एकदा 5वा चेंडू कैलासचा सामना करेल तो पुन्हा एकदा विनयावरती काहीसा नक्कीच दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय, मागून यष्टी उद्ध्वस्त होते. पहिला धक्का बसतोय तो श्रीपस्ता 11 संघाला, फार मोठा धक्का म्हणता येईल. डीजे सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचं आहे. जे प्रेक्षक वर्ग आहेत, ते संघ आहेत, ते सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचं आहे. सहकार्य करायचं आहे आम्हाला. एक चांगली सुरुवात मिळाली होती, एक चौकार देखील लागला होता, परंतु विनयला त्या चौकार मारल्यानंतर एक चांगली धावसंख्या उभारता आली नाही, परंतु चांगल्या प्रकारचे कमबॅक देखील पाहायला मिळाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती कैलासचं आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 5 धावा. खूपच चांगली गोलंदाजी कैलासची. अजूनही विजयासाठी 3 षटकामध्ये 32 धावांची आवश्यकता, म्हणजे 18 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज संतोष खेळपट्टीवरती सज्ज आहे. बघूया संतोष कशा प्रकारे फलंदाजी करतो. शाकिब सामना करेल तो संतोष. राईट आर्म राऊंडचा मारा करताना इथे मात्र डाव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू, उजव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू होता. पंचांनी तो वाईट घोषित केला. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झाली ती 6. अतिरिक्त धाव मिळवण्याचा प्रयत्न होता संतोषचा, परंतु एक चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करतोय, चांगला पुनरागमन करतोय तो साकिब.
इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साकिबची, आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवरती. पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज, इथे मात्र जोरदार फटका, चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती, आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते अशफाक 11 संघाचं, अशफाक फायटर संघाचं. एखाद्या फायटर्स प्रमाणे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, आणि पुन्हा एकदा दुसरा धक्का बसतोय संतोषाच्या स्वरूपात श्रीपस्ता 11 संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत, त्या 2 गडी बाद 8 धावा. विजयासाठी अजून 29 धावांची आवश्यकता आहे. चौदा चेंडू आणि 29 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. बघूया, नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय आयुष, आणि रावल नॉन स्ट्राईकवरती आहे. स्ट्राईकवरती आहे तो आयुष. साकिब आपला वैयक्तिक पहिलं, आणि ते मात्र खूपच चांगला फटका आडव्या हाताने खेळून काढलेला हा फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आयुष मात्र चांगली सुरुवात करतोय, पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय आणि संघाची धावसंख्या पुढे ढकलतोय. धावसंख्या झाली ती 12. विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा साकिब काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय, कारण पहिल्या चेंडूवरती आयुष आपले इरादे स्पष्ट करतोय. आयुष आपल्या वैयक्तिक 4 धावांवरती खेळताना संघाची धावसंख्या झाली ती 12. आता मात्र साकिबचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आवाक्या बाहेरचा चेंडू. पंच इशारा करतायत की हा अतिरिक्त धावा आहे. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवरती. विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 24 धावा. आता मात्र पुन्हा एकदा साकिबचा शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करतोय तो पुन्हा एकदा साकिब, आणि 2 षटकाच्या समतीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 13 धावा. विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना, एक रोमांचक सामना, एक अटीतटीची झुंज या मैदानावरती पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 24 धावा. श्रीपस्ता 11 संघासमोर 12 चेंडू मागे 24 धावांचं लक्ष्याचं अजूनही पाठलाग करण्याचं आव्हान आहे. बघूया कशा प्रकारे पाठलाग करतात. सलामीचा फलंदाज रावल खेळपट्टीवरती आहे, तर नॉन स्ट्राईकवरती आहे तो आयुष आपल्या वैयक्तिक 4 धावांवरती खेळतोय, तर रावल आपल्या वैयक्तिक 1 धावांवरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या झाली आहे की 13. पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी मार्कवरती येतो. राईट आर्म राऊंडचा मारा करेल, सामना करेल रावल आपल्या वैयक्तिक 1 धावावरती खेळताना. विजयासाठी 24 धावांचा लक्ष्य आहे. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय, कारण रोमांचक सामना, एक अटीतटीची कडवी झुंज या दोन्ही संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण वेळेची मर्यादा आहे. यानंतर देखील आपल्याला अनेक सामने खेळण्याचे शिल्लक आहेत. याची दोन्ही संघाने भान ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो रावल, उजव्या हाताचा फलंदाज. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावा. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये जातोय, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 13. एक चांगलं क्षेत्ररक्षण यष्टी मागे आपल्याला पाहायला मिळतंय.
एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी 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 जे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रावल सामना करेल विजयासाठी. अजूनही 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. या दरम्यान पुन्हा एकदा काहीचं क्षेत्ररक्षण सरकवलं जाते सीमारेषेवरती. दुसरा चेंडू सामना करेल तो रावल. राईट आर्म राऊंडचा मारा करताना काहीसा मनकंठ गडी बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र फसतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतो तो गोलंदाज. इथे मात्र आडव्या हाताने खेळलेला फटका चेंडू सरळ जातो तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असावा, परंतु मात्र एकच धाव जर समाधान मानावं लागेल तर रावल आणि आयुषला चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर या संघाने एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे प्रथमच या संघाकडून, अशफाक फायटर्स संघाकडून. कारण अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये एक एक धाव ही महत्त्वपूर्ण असते आणि एक एक धाव वाचवणं देखील गरजेचं असते. ते आपल्या क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा अकुटपाचा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू सरळ कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवरती. आता मात्र पुन्हा एकदा सामना करेल तो रावल विजयासाठी. अजूनही 22 धावांची आवश्यकता. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न 2 धावा या दरम्यान सहजरित्या पूर्ण होत आहेत. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न देखील 3 धावा देखील सहजरित्या पूर्ण होत आहेत. काहीचं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, त्याचा परिणाम म्हणजे 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि या तिहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवरती. विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 19 धावा. सामना करेल तो आयुष, उजव्या हाताचा फलंदाज. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज. इथे मात्र जोरदार प्रकार चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. उलटा चेंडू त्याचा पूर्णपणे फायदा उचलला आणि क्षेत्ररक्षक मात्र भाग्याची भूमिका घेतोय आणि या चौकाराने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवरती. ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार मात्र आयुषच्या फळीमध्ये होतोय. आयुष आपल्या वैयक्तिक 9 धावांवरती खेळताना आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. काहीचा दबाव देखील आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. लगातार 2 चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. त्या आयुष्याच्या फळीमधून आयुष आपल्या वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय, तर संघाची धावसंख्या झाली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 धावा. विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. जबरदस्त कमबॅक करून देतो तो आयुष. ज्या चौकारांची आवश्यकता होती ते चौकार लगातार 2 चौकार बॅक टू बॅक चौकाराने. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. बघूया येणाऱ्या 6 चेंडूमध्ये रावल आणि आयुष कशा प्रकारे फलंदाजी करतात. विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे त्या अशफाक फायटर्स 11 संघाने. नक्कीच काहीसा दबाव आपल्याला पाहायला मिळेल आता या चौथ्या गोलंदाजावरती, कारण सलामीचा फलंदाज रावल अजूनही खेळपट्टीवरती आहे, तर आयुष एक आक्रमक फलंदाजी करताना आपल्या वैयक्तिक 13 धावांवरती खेळताना, तर रावल आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. आणि विजयासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षक वर्गाची गर्दी देखील मोठ्या संख्येने आहे. आता मात्र
राईट आर्म राऊंडचा मारा करताना नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. सामना करील तो रावल विजयासाठी. 6 चेंडू आणि 11 धावा. इथे मात्र पहिला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची काढा घेऊन चेंडू सरळ जातो तो थडमणीच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवरती. विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. ती श्रीपस्ता 11 संघासमोर. 5 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र धडाकेबाज फलंदाज सामना करेल तो आयुष. मागील षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार लागले होते. तोच हा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. सामना करेल राईट आर्म राऊंड गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला काहीसा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक काहीचा स्थलांतरित केला जातोय. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. सामना करील तो आयुष. दुसरा चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर चौकार. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. काय आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते. आयुष्याच्या फळीतून निघालेला हा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराने धावफलक मात्र पुढे वेगाने सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवरती आणि विजयासाठी अजूनही 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. बघूया जबरदस्त एक खेळी आपल्याला पाहायला मिळते आयुषची. आता मात्र काहीच नक्कीच दडपण आहे ते गोलंदाजावरती, कारण चौकार लगावला जातोय. क्षेत्ररक्षकाची पुन्हा एकदा आखणी केली जाते. यष्टिरक्षक क्षेत्ररक्षकाची आखणी करतोय, तर आयुष मात्र क्षेत्ररक्षकाची पाहणी करतोय. दबाव नक्कीच असणार तो गोलंदाजावरती. आता मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडू सामना करेल तो आयुष. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ धावून आदळतो तो. पायावरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवरती. 3 चेंडू आणि 5 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच रोमांचक सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरण जरी थंड असलं तरी सामना मात्र गरम आहे. गरमागरम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक रोमांचक अटीतटीची झुंज आपल्याला पाहायला मिळते या श्रीपस्ताच्या मैदानावरती. 3 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र 4था चेंडू सामना करेल तो पुन्हा एकदा रावल आपल्या वैयक्तिक 6 धावांवरती खेळताना, तर आयुष आपल्या वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या झाली आहे ती 32. 4था चेंडू सामना करेल तो पुन्हा एकदा रावल. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो तर सीमारेषेवरती एक धाव पूर्ण होते आणि एकच धाव समाधान मारावं लागेल आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवरती. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता, म्हणजे एक चौकाराची आवश्यकता असेल ती श्रीपस्ता 11 संघाला विजयासाठी. बघूया आयुष कशा प्रकारे फलंदाजी करतो. आयुष आपल्या वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय आणि विजयासाठी 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. सामना करेल तर पुन्हा एकदा आयुष. इथे मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. गडी बाद करण्याची संधी आहे, परंतु इथे मात्र एक धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्येत भरभरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवरती. आता मात्र एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. 1 चेंडू आणि 3 धावा, म्हणजे एक चौकाराची आवश्यकता असेल किंवा सामना बरोबरीत करण्यासाठी 2 धावांची आवश्यकता असेल आणि पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होईल तो आयुषवरती. सर्व जबाबदारी असेल तर आयुषवरती. बघूया आयुष कशा प्रकारे सामना करतो, कारण आयुष आपला वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय आयुषने. विजयासाठी 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता, एक विजयी चौकाराची आवश्यकता असेल ती श्रीपस्ता 11 संघाला. पुन्हा एकदा काहीचा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय हा गोलंदाज. सामना करेल पुन्हा एकदा रावल याच्यावरती. जर या चेंडूवरती चौकार मारला तर रामा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आता मात्र शेवटचा चेंडू
इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी आणि गडी बाद होत आहे आणि आसपास विजय ठरतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.